सध्या महाराष्ट्रामध्ये विधानसभेचे वारे आहेत आणि विधानसभा निवडणूक ही डिसेंबरमध्ये होईल अशा पण चर्चा सध्या महाराष्ट्रामध्ये चालू आहेत। आता जो विषय येतो तो विषय म्हणजे माननीय माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेबांचा। उद्धव साहेबांना एवढं त्यांनी काँग्रेसवाल्यांनी त्यांना मॅनिप्युलेट करून सोडलेलं आहे की त्यामुळे उद्धव साहेबांना पुढचं आणि मागचं काही दिसत नाही। बघा, लोकसभेच्या पूर्वी त्यांनी जी रणनीती अवलंबली होती आणि त्याही पूर्वी ज्यावेळेस शकुनी मामा आणि यांचे होम कॅबिनेटचे सचिव संजय राऊत या दोघांनी फूस लावून त्यांना भाजपपासून वेगळं केलं आणि वेगळे कोण ते थांबले नाहीत। एक असा पोल किंवा असा सर्वे त्यांनी चालवला, त्यामध्ये उद्धव साहेब हेच मुख्यमंत्री हे महाराष्ट्राला भेटले किंवा उद्धव साहेबांचं नेतृत्व हे खूप चांगलं आहे, म्हणजे उद्धव साहेब ही सर्व काही आहे हे दाखवून द्यायचे सर्वे समोर आले। आणि हे सर्वे बघून, या सर्व गोष्टी बघून उद्धव साहेब एवढे भारावून गेले की त्यांना आपल्याशिवाय महाराष्ट्र नाही किंवा महाराष्ट्रामधील एकमेव नेतृत्व आपणच आहे हे त्यांच्या मनामध्ये ठामपणे घुसू लागलं। आणि त्या घुसण्यामुळं आणि त्या गोष्टीमुळं ते आपली जी महाविकास आघाडी आहे त्या महाविकास आघाडीमध्ये आपल्याच मनमानीनं आणि आपल्याच हुकमावर चालू लागले। म्हणजे बघा, आघाडी कोणतीही असो, आघाडी म्हटलं की एकमेकांच्या पक्षाचा आदर करून एकमेकांचा विचार घेऊन रणनीती आखावी लागते आणि निर्णय घ्यावे लागतात। पण काही निर्णयामध्ये उद्धव साहेब कुणालाच मोजत नाहीत, कारण त्याचं कारण काय, त्यांच्यामध्ये काँग्रेसनं बिंबवलं गेलंय की तुम्हीच सर्व काही आहेत आणि जो मुख्यमंत्री महाराष्ट्राला पाहिजे फक्त तुम्हीच आहे हे दाखवून त्यांची जर युती होती ते तोडलीच, पण त्यांचं राजकीय जे अस्तित्व आहे ते सुद्धा खाली घालायच्या तयारीमध्ये हे काँग्रेसवाले आणि राष्ट्रवादी वाले आहेत। पण ह्या गोष्टी उद्धव साहेबांना कळतच नाहीत, त्यांना कळत असाव्यात पण ते ओळू देत नाहीत। ते म्हणजे उद्धव साहेबांची चावी फिरवणारे संजय राऊत। आतापर्यंत बघा, जे नुकसान ठाकरेंचं काही झालं नाही, माननीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे साहेब असताना जी अवस्था सेनेची होती, कुणाची बोट दाखवायची हिंमत ही सेनेकडे नव्हती, पण त्यावेळेस पाठीमागे खंबीर असे बाळासाहेब ठाकरे होते आणि सोबत एक विश्वासू मित्र हे भाजप होतं। पण आता सोबत कोण आहे, सगळे कपटी आहेत। मी ही वारंवार एक गोष्ट बोलतो, कारण राजकीय स्वार्थापोटी फक्त राजकीय स्वार्थ साधून उद्धवांना त्यांनी सोबत घेतलं। उद्धव पहिलं बघा, उद्धव साहेब पूर्व असे नव्हते, पण काय जी कोविड मधील जो मुख्यमंत्री उद्धव साहेब होते ते डोक्यामध्ये भरलं चांगलं अजून की उद्धव साहेबासारखा मुख्यमंत्रीच नाही। उद्धव साहेबांनी कोरोना खूप चांगलं हँडल केलं, हे असं त्यांना भाजपपासून फोडून आणलं आणि त्यांना मुख्यमंत्री केलं। आणि त्यांच्या डोक्यामध्ये असं काय भरवलं की ते भरवल्यानंतर उद्धव साहेब एवढे भारावून गेले की महाराष्ट्रामध्ये एक नवीन चेहरा असेल तो चेहरा फक्त माझाच आहे आणि जे काय आहे ते आमचीच सेना आहे। आणि त्यांच्या डोक्यामध्ये एवढं बिंबवलं गेलं की तुमचा दुश्मन हा शिंदे नाही किंवा हे नाही, तुमचा दुश्मन हा फक्त देवेंद्र फडणवीस आहे। म्हणून वारंवार बघा, प्रत्येक गोष्टीमध्ये प्रत्येक बाबतीमध्ये उद्धव ठाकरे फक्त भाजपला टार्गेट करतात। भाजपची योजना असो, भाजपचं काही असो, ते त्यांचं प्रत्येक टार्गेट हे फडणवीस असतात आणि त्यांचं प्रत्येक टार्गेट हे भाजप असतं। ह्याच्या पाठीमागे निश्चितच शरद पवार साहेबांचा हात आहे असं पण चर्चा आहे। आणि महायुती फोडण्यामागे शरदचंद्र पवारजी यांचा दोन्ही हात आहे। मग एवढे हात असताना मग ज्या वेळेस एखाद्या वेळेस राष्ट्रवादी फुटली तर त्यामुळे दुःख मानायची गरज काय? सुरुवात आपण केली होती, जे पेरू ती उगवणार आहे, सुरुवात आपणच केली होती, तर आपण त्यांना गद्दार कसे म्हणू शकतो? पारंपरिक मतदार घेऊन आतापर्यंत तुम्ही सोबत राहिलेत बाळासाहेब ठाकरेंचे सुपुत्र उद्धव ठाकरे साहेब, आणि अचानक लोकांच्या भडकाव्यामध्ये लोकांच्या सांगण्यामध्ये येऊन एक पारंपरिक युती समविचाराची सोडून तुम्ही त्यावेळेस तत्कालीन तुम्ही सरकार कोसळवलं, मग त्यावेळेस तो धोका नव्हता का असा पण प्रश्न मतदारांना पडला। पण त्यांना मतदाराचं काही देणं घेणं नाही,
तर लोकांचं फिलिंग्सचं काही देणं घेणं नाही. फक्त त्यांना फिलिंग्स कुठली आहे की मी मुख्यमंत्री हा नेटका म्हणजे नेट का, नेटवरचा सोशल मीडियावरचा लोकांना दाखवलेल्या सर्वे मधला, त्या सर्वे हे पूर्ण बंडलबाज आणि फेक होते. ते सर्वे पूर्ण काँग्रेसने घडवलेले होते. मग ज्या वेळेस ते वारंवार मागणी करायचे महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी आणि काँग्रेसला की तुम्ही मुख्यमंत्र्यांचा चेहरा ठरवा, घोषित करा, जाहीर करा, कारण त्यांना वाटलं की मला आतापर्यंत त्यांनी उंचीवरून बसवलं की तुम्हीच खरे मुख्यमंत्री आहे, तुमच्यामध्ये ती कॅबिनेट आहे, तुम्हीच मुख्यमंत्री म्हणून चांगले आहात, ह्या गोष्टी त्यावेळेस त्यांना वाटल्या. पण याच्या माध्यमातून जो गेम खेळलेला आहे राष्ट्रवादी आणि काँग्रेसनं, ते गेम हे आता कळतोय ठाकरे साहेबांना. कारण आता हे राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे एकाच विचाराचे पक्ष आहेत. त्यांनी अजूनही त्यावरती चुप्पी साधली. मग त्यावेळेस उद्धव साहेब हे जाऊन दिल्लीला गेले, सोनिया गांधीकडे. तिकडेही जाऊन हाताला काही लागलं नाही. त्या मॅडम, त्या मावशी कोणाच्या हाताला काही लागू देत नाही. मग तिथनं परत महाराष्ट्रामध्ये परत आल्यानंतर त्यांनी परत बोललं की मुख्यमंत्र्याचा चेहरा हा घोषित करावा, आम्ही नशीब चालेल पण दुसरं कोणी आहे तुम्ही तेही नाव घोषित करा, आम्ही त्यांना सहकार्य करू. त्यांच्या पुढे पूर्ण निराशा आहे. जी आशा त्यांना होती की आपण लोकसभेला सगळ्यात जास्त जागा निवडून आणलो, विधानसभेला आपणच आणून आणि आपलाच मुख्यमंत्री आणि आपलंच नाव जाहीर करावं इलेक्शनच्या अगोदर, ही भावना साहेबांची पूर्णपणे धुडकारून लावलेली आहे काँग्रेसनं आणि राष्ट्रवादीनं. कारण राष्ट्रवादीची इच्छा एकच आहे की आपली मुलगी जी आहे सुप्रिया सुळे मॅडम ह्याच मुख्यमंत्री व्हायला पाहिजे, हा आग्रह शरद पवारांचा आहे. त्यामुळे त्यांनी एवढा अट्टहास केला. त्यांनी जाता जाता शेवटला आपल्या मुलीला मुख्यमंत्री करून जाऊन एक इतिहास बनवून जावं महाराष्ट्रामध्ये, म्हणून त्यांनी उद्धव साहेबांना बाजूला काढलं होतं. ते आता चान्स आलेला असताना तो चान्स कसा देतील उद्धव साहेबांना, हा एक प्रश्न आता शिवसैनिकांना पडला. आतापर्यंत शिवसैनिक हे खांद्यावरती पालखी व्हायचे काँग्रेसचे, राष्ट्रवादीचे, तेही वैचारिक दुरावा असताना, साम्य नसताना. आता ते शिवसैनिक म्हणतात साला आपलाच गेम झाला, आपल्यालाच उल्लू बनवलं हे का आघाडीनं. कारण शरद पवार हे कुणाचेच नाहीत हे आता उद्धव साहेबांना कळू लागलं. आणि जे त्यांनी मनमानी केली होती, जे त्यांनी हिंदुत्व सोडून, बघा सोशल मीडियावरती कित्येक पोस्ट पडलेले आहेत उद्धव साहेबांविरुद्धच्या की पूर्वी साहेब होते कसे, साहेबांचा पक्ष होता कसा आणि तो पक्ष आता झालाय कसा. एखादं मूळ वीट असते पायाची, तर तीच तर तुम्ही काढली तर ते बिल्डिंग पूर्ण ढासळून जाते. आणि शिवसेनेची मुख्य आणि मेन वीटच होती हिंदुत्व, त्यांनी तेच काढलं, मग ते बिल्डिंग कशी काय चांगली राहू शकते, हा एक प्रश्न या ठिकाणी आहे. आता विधानसभा आहे, ज्याचे जास्त आमदार त्यांचा मुख्यमंत्री आहे, याची शाश्वती ही ठाकरे साहेबांना आहे. तरीही सध्या ठाकरे साहेबाकडे हे दुर्लक्ष काँग्रेस आणि राष्ट्रवादी करत आहेत. आता इथं प्रश्न असा येतो, जर ठाकरेकडे दुर्लक्ष झालं तर मग ठाकरे साहेब परत या आघाडीत राहतील का, की ते परत जातील भाजपकडे. आता भाजपकडे जायचे रस्ते हे पूर्णपणे त्यांनी स्वतःनेच बंद केलेले आहे. कारण मधल्या काळामध्ये मुस्लिमांना गोड वाटावं किंवा चांगलं वाटावं, राष्ट्रवादी काँग्रेसला चांगलं वाटावं म्हणून ते नेहमी अमित शहावर टीका करायचे, मोदीवर टीका करायचे, फडणवीसवर टीका करायचे. ते अब्दाली म्हणून ते अमित शहांना सांगितले की तुम्ही गुजरातचेच औरंगजेब होते आणि तुम्ही हे गुजरातचेच आहात, तुम्ही अब्दाली आहात. ज्या गोष्टी बोलायला नको होत्या त्या गोष्टी साहेबांनी करून ठेवलेलं आहे. पूर्ण बाजार त्यांनी सांभाळून ठेवलेला आहे आणि ते सर्व करणं आणि ते सावरून परत भाजपसोबत येणं हे खूप कठीण आहे. पण या सर्वांच्या माध्यमातून एक असा राजकीय भूकंप या काळामध्ये घडू शकतो. महाविकास आघाडीमध्ये उद्धव साहेबांच्या रूपामध्ये एक भूकंप नक्कीच घडणार, अशा पण चर्चा सध्या राजकीय विश्लेषक करतात किंवा राजकीय जे वर्तुळ आहे त्यामध्ये आहेत. मग उद्धव साहेबांना फक्त बळीचा बकरा बनवायचं काम चालू आहेत का? कारण मुस्लिमांना कितीही पटवून सांगा, त्याचे तुम्ही कामं कितीही करा, शेवटी शिवसेना
कडे बघायचा दृष्टिकोन हा मुस्लिमांचा वेगळाच असणार आहे. हे साहेबांना कळायला थोडा वेळ लागलाय, पण नक्की कळून येईल असे लोक म्हणतात. पण जो राजकीय भूकंप आहे ठाकरे साहेबांच्या रूपाने नेमका कसा होणार आहे आणि ते कुणाला घेऊन तो डुबणार आहे हे पाहणं खरंच खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे. तुमचं एकूणच याविषयी मत काय नक्कीच व्यक्त व्हा. चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेअर करा आणि एक लाईक